अमित शहा यांनी संसदेत जे वक्तव्य केले आहे त्याचे पडसाद आता देशभर उमटत आहे। आज सुद्धा वर्ध्यामध्ये BSP तर्फे निषेध आंदोलन करण्यात आहे। काय मागणी आहे, नेमकं काय सांगा? बहुजन समाज पार्टीच्या वतीनं वर्धा जिल्ह्यामध्ये आज निदर्शने आणि निषेध आंदोलन करण्यात आलेलं आहे। बहुजन समाज पार्टीचे सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी, इव्हन आंबेडकरी जनता संपूर्ण रस्त्यावर आहे, संपूर्ण देशामध्ये। त्याच पद्धतीनं वर्धा जिल्ह्यातही मोठा आक्रोश निर्माण झालेला आहे। कारण अमित शहानी ज्या पद्धतीनं संसदेमध्ये उद्गार काढले की आंबेडकर एकेरी शब्दामध्ये बाबासाहेबांचा अपमान केलेला आहे आणि हा अपमान बहुजन समाज पार्टी कदापि सहन करणार नाही। आणि त्यामुळे आज रस्त्यावर संपूर्ण देशामध्ये ही जनता, आंबेडकरी जनता, बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते उतरलेले आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात अमित शहाचा निषेध करतो आहोत। आमची अशी मागणी आहे की अमित शहानी तात्काळ राजीनामा द्यावा, BJPने त्यांचा राजीनामा घ्यावा आणि राजीनामा गेला नाही याच्यापेक्षा उग्र आंदोलन देशभरात केल्या जाईल आणि म्हणून ही गोष्ट त्यांनी लक्षात घेतली पाहिजे। त्यासोबतच बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्यामुळे त्यांनी माफीसुद्धा मागितली पाहिजे। ही माफी त्यांनी मागितली नाही तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन बहुजन समाज पार्टी करेल। आणि या पद्धतीनं ही जर मनुवादी सरकार आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मूल्यावर आधारित ज्या पद्धतीनं व्यवस्था चालवायला पाहिजे ही व्यवस्था हे चालवत नाही आहे। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं, एकीकडे म्हणजे ते संविधानाचा आम्ही सन्मान करतो आणि दुसरीकडे संविधानाच्या विरोधामध्ये वक्तव्य केले जाते, या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो। जर आंदोलन कसू असंच कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। यानंतर हे नवराष्ट्र नववार्ता, रोनाल्डो वर्धा।